युजली नमस्कार. फ्रायडे फिनटॉकच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज 14 जुलै 2023चा हा भाग खरंच आपल्या सगळ्यांसाठी स्पेशल आहे आणि आपण सगळेच अभिनंदनास पात्र आहोत कारण की आज चांद्रयान 3चं सक्सेसफुल लॉन्चिंग झालेलं आहे. आणि म्हणूनच हा चांगला दिवस आहे आणि आजच्या दिवशी मी उन्मेष देशमुख आणि आपल्याबरोबर आहेत चार्टर्ड अकाउंटंट श्री आनंद झवर. आपल्या सगळ्यांसाठी टॅक्सेशन हा नेहमीच गुंतागुंतीचा विषय असतो आणि त्यातही टॅक्सेशन म्हटल्यानंतर आपण युजली इन्कम टॅक्स किंवा जीएसटी या प्रकारांमध्ये बरेचसे अडकलेले असतो आणि मग या सगळ्यांमध्ये असताना आपल्याला इन्कम टॅक्स गुंतवणुकीवरचं कुठलं टॅक्सेशन आहे किंवा त्याचे काय स्पेसिफिकेशन्स आहे ते बऱ्याचदा माहिती नसतं आणि आपलं त्याकडे फारसं लक्ष जात नाही. पण गुंतवणुकीवरचं जे टॅक्सेशन आहे ते सुद्धा तो पण एक वेगळा प्रकार आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला जर चांगली माहिती असेल किंवा एखाद्या एक्सपर्ट कडून आपण जर ती माहिती घेतली आणि त्याचं जर आपण एफिशियंट प्लॅनिंग केलं तर प्रॉबेबली तिथे आपण टॅक्सेस वाचवू शकतो. तर अशाच प्रकारच्या विषयावरती आज आपण आनंद सरांना काही प्रश्न विचारणार आहोत आणि आनंद सर आपल्याला त्याचे उत्तर देणार आहेत. पण त्याआधी मी आनंद सरांची थोडक्यात आपल्या सगळ्यांना ओळख करून देतो. आनंद सर इज अ चार्टर्ड अकाउंटंट बाय प्रोफेशन आणि ते 18 वर्षांपासून ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट प्रॅक्टिस करतायत. झवर सोमानी अँड कंपनी म्हणून त्यांचं मोठं चार्टर्ड अकाउंटन्सी फर्म आहे नाशिकमध्ये. आनंद सर याबरोबरच एक सर्टिफाईड इन्फॉर्मेशन सिस्टीम्स ऑडिटर सुद्धा आहेत आणि शिवाय इन्फॉर्मेशन सिस्टीम ऑडिटर म्हणून त्यांचा डिप्लोमा सुद्धा कंप्लीट झालेला आहे. त्याशिवाय त्यांनी फॉरेन्सिक अकाउंटिंग आणि फ्रॉड डिटेक्शन युझिंग IT अँड CAAT अशा प्रकारचं एक क्वालिफिकेशन सुद्धा कंप्लीट केलेलं आहे. याशिवाय आनंद सर सामाजिक जीवनात सुद्धा बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतात. त्याच अनुषंगाने त्यांनी नाशिकची जी ब्रँच आहे WIRC म्हणजे चार्टर्ड अकाउंटंटची त्यांची जी असोसिएशन आहे त्याचा सेक्रेटरी, व्हाईस चेअरमन आणि चेअरमन म्हणून हे पद पण भूषवलेले आहेत आतापर्यंत. आणि त्यांच्या काळामध्ये खरं तर नाशिकची जी ब्रँच आहे ICAIची ती नॅशनल लेवलला पण रेकग्नाइज झालेली आहे. ते बऱ्याचशा बाकीच्या सोशल फोरम्सवरती सुद्धा ऍक्टिव्ह आहेत आणि करंटली ते सेक्रेटरी आहेत श्री माहेश्वरी विद्यार्थी भवनचे आणि डायरेक्टर आहेत माहेश्वरी शिक्षण सेवा समितीचे. अशा प्रकारच्या बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी त्यांच्या कायम चाललेल्या असतात. आनंद सर, मी तुमचं स्वागत करतो आणि तुमचे पहिला प्रश्न तुम्हाला विचारण्याची तुमची अनुमती मागतो. सर, भरपूर भरपूर धन्यवाद मला इन्व्हाइट केल्याबद्दल. आज खरंच तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज मोठा दिवस आहे भारतीयांसाठी. चंद्रयान 3चं जे लॉन्च झालेलं आहे अँड आय थिंक दॅट इज अ गुड ओकेजन टू लर्न समथिंग न्यू. थँक्यू. ऍब्सोल्युटली. सो आपण बेसिक पासून सुरुवात करूया. बऱ्याचदा गुंतवणुकीवरती टॅक्सेशन हा विषय जो आहे तो बऱ्याचदा कन्फ्युजन असतो. म्हणजे मला तर बेसिक प्रश्न असे पण येतात की मी जर 1 लाख रुपये गुंतवलेले असतील तर त्या 1 लाख रुपये गुंतवलेल्या पैशांवरती सुद्धा मला टॅक्स भरावा लागणार आहे का? का मला मिळणाऱ्या प्रॉफिटवरती फक्त टॅक्स भरावा लागणार आहे? तर नेमकं हे जे गुंतवणुकीवरचं टॅक्सेशन असतं ते ब्रॉडली कसं काम करतं? सर, तुम्ही सुरुवातीला जसं सांगितलं ते भरपूर बरोबर आहे की आपण GST, बिझनेसचा इन्कम टॅक्स, बिझनेसच्या इन्कम टॅक्स मधल्या कॉम्प्लेक्सिटीज या गोष्टींमध्ये इतके लोक अडकलेले असतात की गुंतवणुकीवरती टॅक्समध्ये काही आपण लक्ष देऊन त्याचं काही प्लॅनिंग करू शकतो का याच्याकडे ऍक्च्युली लोकांचं लक्ष जात नाही. तिथे सहजासहजी समज असाच असतो की जे काही इन्कम येणार आहे त्याच्यावर मला टॅक्स भरावाच लागणार आहे. जसं तुमचा प्रश्न होता की गुंतवणुकीवर टॅक्स कसा लागतो, तर मुद्दलवर कधीच टॅक्स लागत नाही इन्कम टॅक्स कायद्याच्या खाली. आपण जी गुंतवणूक केलेली आहे त्या गुंतवणुकीवर आपल्याला जी इन्कम मिळणार आहे, जो काही तुम्हाला प्रॉफिट म्हणा किंवा व्याज म्हणा किंवा डिव्हिडंड म्हणा, ही त्याच्यातली इन्कम कन्सिडर केली जाते. तर ह्या इन्कमवर टॅक्स लागणार. मुद्दलीवर टॅक्स ऍक्च्युली गव्हर्नमेंट कधीच करत नाही. ओके, ग्रेट. सो हे फार साध्या आणि सोप्या शब्दात तुम्ही सांगितलं. आपण जे दिलेले पैसे आहेत त्यावर मला कधीच टॅक्स भरायचा नाहीये. जर मला त्या याच्यावरती व्याजाच्या अनुषंगाने किंवा रिटर्न्सच्या अनुषंगाने काही परतावा मिळणार असेल तर त्यावरच फक्त टॅक्स मला लागणार आहे. नक्कीच. येस. ओके.
सर, पुढच्या प्रश्नाकडे मी येतो. तर मग या कुठल्या विविध प्रकारच्या गुंतवणुकी असतात, जसं माझ्याकडे म्युच्युअल फंड ची गुंतवणूक असते किंवा बॉन्ड्सची गुंतवणूक असते किंवा आम्ही कधीतरी एफडीज मध्ये पण गुंतवणूक करून देतो किंवा शेअर्स मध्ये पण गुंतवणूक करतो. तर हे गुंतवणुकीचे जे प्रकार आहेत ते सगळे वेगवेगळे प्रकार आहेत. मग या सगळ्या प्रकारांवरती लागणारा जो टॅक्स आहे तो सगळा सारखाच लागतो आणि लागणार असेल तर किती लागतो का वेगवेगळा असतो, याचा आम्हाला थोडक्यात माहिती द्या. सर, मी ट्राय करतो की नॉन टेक्निकल राहील, ज्या हिशोबाने येस. बेसिकली लेमॅन जे हो, आहेत, आपण जनरल थोडं सोप्या आपले जे व्ह्युअर्स आहेत पद्धतीने. त्यांना ते सोपं जायला पाहिजे. करेक्ट. गुंतवणूक आपण जर बघितलं तर बेसिक्स, तुम्ही आज इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकतात, तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतात, तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकतात, तुम्ही व्हेरियस इन्शुरन्सच्या स्कीम्स असतात ज्यांना युलिपही म्हटलं जातं त्याच्यात गुंतवणूक करू शकतात. आणि बँकेकडे जर गुंतवणूक करत असाल तर त्यांच्या शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म डिपॉझिट, ज्याला आपण FDR असंही म्हणतो, ह्या पण एक गुंतवणूकची बेसिकली माध्यम झालेलं आहे. तर या सगळ्या गुंतवणुकीमध्ये प्रत्येक गुंतवणुकीचं स्वतःचं परताव्याचं जनरल पर्सेंटेज बेसिकली हा वेगळा असतो. आणि त्या गुंतवणुकीवरचा जो परतावा आहे किंवा प्रॉफिट आहे याच्यावरचं टॅक्सेशन, त्याचं जे कर प्रणाली आहे ती प्रत्येक वेगळ्या वेगळ्या गुंतवणुकीसाठी गव्हर्नमेंटने वेगळी वेगळी करून दिलेली आहे. तो सारखी कर प्रणाली प्रत्येकाला ऍप्लिकेबल नाही आहे. प्रत्येक पद्धतीच्या गुंतवणुकीचा विचार करून त्या गुंतवणुकीसाठी वेगळे रूल्स आणि रेग्युलेशन्स केलेले आहेत. ओके. मग आता याच्यामध्ये आपण थोडंसं आणखीन खोलात जाऊया याच्या आणि एक आणखीन डिफरन्सिएशन समजावून घेऊया. जनरली गुंतवणुकीचा प्रकार डेट आणि इक्विटी या दोन प्रकारांमध्ये ब्रॉडली आपण डिफरन्शिएट करतो. इक्विटी म्हणजे सगळे शेअर मार्केट ओरिएंटेड इन्व्हेस्टमेंट्स आणि डेट म्हणजे सगळे फिक्स परतावा देणाऱ्या एफडी सारख्या गुंतवणुकी किंवा बॉन्ड सारख्या गुंतवणुकी. तर डेट आणि इक्विटी या दोन प्रकारचं जे या दोन गुंतवणुकीवरचं जे टॅक्सेशन आहे त्यातला फरक थोडा ब्रॉडली आम्हाला सांगा. सर, इक्विटी आणि डेट मधल्या जर आपण बायफर्केशन करायला गेलो, सेग्रिगेशन करायला गेलो, तर एक डायरेक्ट इक्विटीमध्ये म्हणजे डायरेक्ट तुम्ही एखाद्या कंपनीचं जर शेअर परचेस करत असाल तर ती एक डायरेक्ट तुमची इन्व्हेस्टमेंट असते, जिथे तुम्ही स्वतःहून कंपनीचा बॅकग्राऊंड चेक करून त्या कंपनीचे इक्विटी म्हणजे शेअर्स परचेस करतात शेअर मार्केटमधनं. दुसरा इक्विटी ओरिएंटेड इन्व्हेस्टमेंट जर आपण बघितलं तर तो म्युच्युअल फंड असतो. बेसिकली जेव्हा लोकांना स्वतः कंपन्या शोधणं, त्यांचं ॲनालिसिस करणं आणि त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करणं हा वेळ नसतो, तर त्याच्यासाठी एक सगळ्यात चांगला, सोपा, सरळ उपाय म्हणजे इक्विटी रिलेटेड म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणं. इक्विटी रिलेटेड म्युच्युअल फंड्स म्हणजे हे म्युच्युअल फंड्स तुमचे पैसे घेऊन पुढे ते रिसर्च करून ते कंपन्या शोधून त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करतात. जेव्हा ते दुसऱ्या कंपन्यांच्या इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्यामुळे त्यांना इक्विटी रिलेटेड म्युच्युअल फंड असं म्हटलं जातं. आपण दुसऱ्या भागाला जेव्हा येतो डेट रिलेटेड, डेटमध्ये सगळ्यात पहिली आणि सगळ्यात सोपी, सगळ्यात जास्त वापरली जाणारी इन्व्हेस्टमेंट म्हणजे बँकांमध्ये केलेली FD. जेव्हा तुम्ही बँकेमध्ये जाऊन FD करतात त्याला एक फिक्स्ड परतावा असतो, त्याला डेट रिलेटेड इन्व्हेस्टमेंट म्हणतात. या अशाच पद्धतीच्या परताव्यामध्ये जेव्हा तुम्ही कंपनीच्या डिपॉझिट्समध्ये इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट करतात तर तो बॉन्ड किंवा डिबेंचर्स किंवा डेट फंड्स हे म्हटलं जातं. आणि जेव्हा म्युच्युअल फंड्स हीच इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी करतात, तुम्हाला जर तो एक्सपर्टीज किंवा वेळ नसेल की तुम्ही कंपनीज आयडेंटिफाय कराल, शोधाल कोणाचे डिपॉझिट्स काय आहेत, त्यांचं रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे, त्यांचं रेटिंग काय आहे, हा बेसिकली बिकॉज दिस इज हे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी भरपूर वेळ लागतो. तो जेव्हा आपल्याकडे वेळ नसतो तेव्हा आपण म्युच्युअल फंड्समध्ये जाऊन म्युच्युअल फंड्समध्ये डेट रिलेटेड स्कीम्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. सो अशा वेळेस ते म्युच्युअल फंड्स ह्या डेट रिलेटेड इन्स्ट्रुमेंट्समध्ये स्वतः इन्व्हेस्टमेंट करतात. तिथे एक्सपर्ट्स असतात जे बेसिकली हे सगळं अनालिसिस करून डिसिजन्स घेतात की इन्व्हेस्टमेंट कोणत्या फंडमध्ये करायची, कोणत्या डिपॉझिटमध्ये करायची. हा सगळ्यात एक बेसिक म्हणजे ढोबळ मानाने जर मी सांगितलं की ह्या दोन वेगळ्या पद्धती झाल्या इन्व्हेस्टमेंटच्या, एक डेट रिलेटेड आणि इक्विटी रिलेटेड, तर दिस इज हाऊ इट इज डन. तर मग इक्विटी, आता आपण असं गृहीत धरूया की इक्विटी रिलेटेड एखादी इन्व्हेस्टमेंट केली, लेट्स से इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि त्या इन्व्हेस्टमेंटवरती मला एक प्रॉफिट मिळाला आणि तो प्रॉफिट आपण असं गृहीत धरूया की 1 लाख रुपये गुंतवले आणि 1 लाख रुपयांचे माझे 1,10,000 रुपये झाले.
तर मला त्यावरती टॅक्स कसा लागणार आहे हे एक उदाहरण आपण घेऊया. आणि दुसरं उदाहरण आपण असं पण घेऊया की मी 10 लाख रुपये टाकले आणि 10 लाख रुपयांचे माझे 12 लाख रुपये झाले. एक छोटं उदाहरण घेतलं आणि थोडं मोठं झालं. तर 10 लाखाचे माझे 12 लाख रुपये जर झाले तर यावरती मला कसा टॅक्स लागणार आहे? सर, यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी हे माहिती करणं गरजेचं असतं की जो म्युच्युअल फंड तुम्ही इक्विटी सांगितलं, त्याच्यात पण इक्विटी आणि डेट म्युच्युअल फंड हे दोन्ही जेव्हा असतात, या दोघांचं कर प्रणाली वेगळी आहे. तर इक्विटीमध्ये जेव्हा कोणतंही म्युच्युअल फंड 65% जास्त त्यांच्याकडची इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करत असणार, तर त्याला इक्विटी म्युच्युअल फंड असं कॅटेगरायझेशन आयकर कायद्याच्या अंतर्गत दिलेलं आहे. त्या कॅटेगरायझेशनमध्ये जेव्हा तुम्ही कोणती गुंतवणूक करता, त्या गुंतवणुकीचे 2 प्रकार असतात. बेस्ड ऑन तुम्ही ती गुंतवणूक किती दिवसपर्यंत यू आर इन्व्हेस्टेड इन टू दॅट इन्स्ट्रुमेंट. जर तुम्ही एखादा म्युच्युअल फंड परचेस केलेला असेल, तो इक्विटी रिलेटेड म्युच्युअल फंड आहे, ट्रेडेड म्युच्युअल फंड आहे, आणि तुम्ही 1 वर्षापेक्षा जास्त त्याला जर होल्ड करत असाल, तर दॅट इज ट्रीटेड ॲज लॉंग टर्म म्युच्युअल फंड. त्याला लॉंग टर्म असेट असं क्लासिफिकेशन दिलं जातं. आणि 1 वर्षाच्या आतच आपण जर तो म्युच्युअल फंड घेऊन विकला असेल, तर त्याला शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट असं कॅटेगरायझेशन केलं जातं. हे सांगण्याचं कारण असं की लॉंग टर्म जेव्हा एखादी इन्व्हेस्टमेंट असते आणि ती इन्व्हेस्टमेंट जेव्हा आपण विकतो, त्याच्यावर आपल्याला परतावा मिळतो, त्याचं टॅक्सेशन, आणि शॉर्ट टर्म एखादी इन्व्हेस्टमेंट जेव्हा कॅटेगराईज केली जाते आणि आपण तेव्हा विकतो, त्याच्यावरचा जो परतावा मिळतो, याचं टॅक्सेशन वेगळं असतं. टू स्टार्ट विथ, शॉर्ट टर्म जे आहे, विदिन 1 इयर जर तुम्ही एखादी इन्व्हेस्टमेंट घेऊन विकलेली असेल, तर त्याला बेसिकली शॉर्ट टर्म असं म्हटलं जातं इक्विटी ओरिएंटेडमध्ये. त्याच्यावरचं टॅक्सेशन तुमचं फ्लॅट 15%, म्हणजे तुमचा जो काही परतावा असेल. फॉर एक्झाम्पल, तुमच्या पहिल्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही सांगितलं की ₹1,00,000 इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत आणि त्यातून आपल्याला 1,10,000 परत मिळालेले आहेत. तर याच्यात 10,000 हा तुमचा परतावा झाला. त्याला कॅपिटल गेन असं म्हटलं जाईल आणि त्याच्यावर 15% तो टॅक्स केला जाईल, फ्लॅट 15%. इन्कम टॅक्स कायद्यामध्ये युजली स्लॅब्स असतात, ज्या पद्धतीने एका इंडिव्हिज्युअलचं रिटर्न टॅक्स केलं जातं. अंडर न्यू रिजिम दॅट कॅन बी 5, 15. जुन्या रिजिममध्ये 10, 20, 30 असे बेसिकली टॅक्स स्लॅब असायचे. परंतु शॉर्ट टर्म ह्याला फ्लॅट टॅक्सेशन होतं. जर तो शॉर्ट टर्म गेन म्हणून क्लासिफाय झाला, तर त्याला 15% तुम्हाला टॅक्स भरायचा आहे. हेच जर तुम्ही 1 वर्षापेक्षा जास्त होल्ड केलेलं असेल आणि 1 वर्षानंतर तुम्ही विकताय, त्याच्यावरचा जो परतावा आहे, त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन असं संबोधलं जातं. त्याला कॅटेगरायझेशन लॉंग टर्म कॅपिटल गेन असं केलं जातं. त्याच्यावर तुम्हाला 10%चं टॅक्सेशन द्यावं लागतं. बेसिकली इट इज लेस दॅन 5%. तर हा एक बेसिकली लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म मधला फरक आहे, प्रोव्हाइडेड तुम्ही तो इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड आहे, प्रोव्हाइडेड दॅट इज हेल्ड फॉर मोर दॅन 1 इयर. करेक्ट. सो प्लस हे फार जेव्हा सोपं झालं. हो, सॉरी. प्लस जेव्हा व्हेन इट इज अ लॉंग टर्म बेसिकली गेन, तर आत्ताच्या आयकर प्रणालीमध्ये तुम्हाला 1,00,000पर्यंतचा जो परतावा आहे, जो कॅपिटल गेन आहे, त्याच्यावर टॅक्स काहीच नाही आहे. तर जो तुमचा जो दुसरा एक्झाम्पल होता, जिथे तुम्ही 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट 12 लाखाचा झालेला आहे, 2 लाखाचा, आणि या 2 लाखामध्ये पहिल्या 1 लाखावर टॅक्स नाही, उरलेल्या ओके. 1 लाखावर तुम्हाला 10% टॅक्स पे करावा लागेल. सो 1 लाखाला 10% म्हणजे ₹10,000 त्याच्यावर तुमचा टॅक्सेशनचा इम्पॅक्ट येईल. ॲब्सोल्युटली. सो हे फारच सोपं झालं आता. म्हणजे 1 वर्षाच्या आतमध्ये जर मी ही इक्विटी ओरिएंटेड गुंतवणूक काढली, तर मला सरळ-सरळ 15% माझ्या प्रॉफिटवरती भरायचे आहेत. आणि ॲब्सोल्युटली. 1 वर्षाच्या नंतर मग मी जर ती गुंतवणूक काढली, तर जो काही प्रॉफिट असेल, त्या प्रॉफिटमधून आधी ₹1,00,000 मायनस करायचे आणि ₹1,00,000 मायनस केल्यानंतर जो काही प्रॉफिट उरेल, त्या प्रॉफिटवरती 10% टॅक्स भरायचा. बरोबर आहे सर? ॲब्सोल्युटली. येस सर. ग्रेट. आता याच पद्धतीने आपण हे छान झालं म्हणजे आपल्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन हे कळालं. असंच डेटचं टॅक्सेशन मला जर समजून घ्यायचं असेल, तर तुम्ही सोप्या पद्धतीने कसं सांगू शकाल? सर, डेटच्या टॅक्सेशनमध्ये 1/4/2023 म्हणजे हा जो वर्ष आपला फायनान्शियल वर्ष चालू आहे, त्या वर्षापासून एक भरपूर मोठा बदल झालेला आहे. तर आधी काय होतं ते मी आधी एक्सप्लेन करतो आणि त्यानंतर आजची जी कर प्रणाली आहे, आजचा जो चेंज आहे तिकडे येतो. 1/4/2023च्या आधी जेव्हा तुम्ही डेट फंड्समध्ये इन्व्हेस्ट करत होते आणि जर तो डेट फंड लॉंग टर्म होत असेल, तर तुम्हाला बेसिकली त्याला लॉंग टर्म होण्यासाठी 3 इयर्स अँड अबाव इतकं होल्डिंग पिरियड लागतं.
म्हणजे जिथे तुम्ही इक्विटीमध्ये तो 1 वर्ष जर होल्ड केला आणि विकला तर ती असेट लॉंग टर्म होऊन जाते. त्याच केसमध्ये वेन इट इज अ डेट फंड, जर तो डेट फंड असेल तर त्याला तो होल्डिंग पिरियड 3 वर्षाचा लागतो. तुम्ही कमीत कमी ते 3 वर्ष विकायला नाही पाहिजे. जर 3 वर्षानंतर विकत असाल तरच तो लॉंग टर्म म्हणून कॅटेगराईज होतो. अशा वेळेस बेसिकली तुम्हाला त्याचं टॅक्सेशन 20% व्हायचं, परंतु तुम्हाला त्याच्यावर इंडेक्सेशनचं बेनिफिट मिळायचं. जसं गव्हर्नमेंटने सांगितलेलं, म्हणजे गव्हर्नमेंटचा जो एक मानस आहे की इन्फ्लेशन युजली दरवर्षी काही ना काही इम्पॅक्ट देतो अर्निंग्सवर, तर त्या पद्धतीने गव्हर्नमेंट कॅपिटल गेन इंडेक्सेशन इश्यू करतं आणि तो इंडेक्सेशनचा बेनिफिट मिळून, सपोज तुम्ही एखादी गोष्ट 100 रुपयावर इन्व्हेस्टमेंट केलेली असेल आणि कॅपिटल गेन इंडेक्सेशन जर 101 रुपयाचा जर गव्हर्नमेंटने नोटिफाय केला असेल तर तुमची कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन ही 101 धरली जाते. त्यामुळे ती इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही 104 रुपयावर विकलेली असेल तर तुमची कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन 101 धरून 3 रुपयाचाच गेन जो आहे तो तुमच्या हातात टॅक्सेबल होतो. 100 रुपये नाही, 100 रुपयाचा कॉस्ट नाही, तर कॉस्ट तुमची 101 धरली जाते. तर तो बेनिफिट तुम्हाला 31 मार्च 2023 पर्यंत केलेल्या इन्व्हेस्टमेंट्स बद्दल मिळत होता. फायनान्शियल बजेटमध्ये 1/4/2023 पासून एक बदल हा केला गेलेला आहे की हा इंडेक्सेशनचा बेनिफिट त्यांनी काढून टाकलेला आहे आणि याला लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म असं काहीही कॅटेगरायझेशन जरी असलं तरी त्याचं टॅक्सेशन जो तुमचा इंडिव्हिज्युअल टॅक्सेशनचा स्लॅब असेल त्या स्लॅबवर आणलेला आहे. बरं. त्याच्या मागचं थोडं तथ्य गव्हर्नमेंटचं असं होतं की डेट फंड्स म्हणजे इक्वल टू व्हॉट यू आर कीपिंग इन बँक. बँकेच्या एफडी बरोबर ते त्याची, आणि बँकेच्या एफडीचं टॅक्सेशन तुम्हाला जे काही इंटरेस्ट येतं त्याला कोणतंही इंडेक्सेशनचं बेनिफिट न मिळता तुमच्या टॅक्सेशनचं जे स्लॅब आहे त्या स्लॅबवर त्याचं टॅक्सेशन होतं. त्याचमुळे तो लेवल प्लेइंग फील्ड कमी करण्यासाठी आणि ह्या दोन्ही गोष्टी एकाच कॅटेगरीवर आणण्यासाठी त्यांनी 1/4/2023 पासून हा बदल आणलेला आहे. त्यामुळे आता जर तुम्ही 3 वर्ष होल्ड करून एखादी इन्व्हेस्टमेंट विकत असाल, ती डेट म्युच्युअल फंड असेल तरीही किंवा 3 वर्षाच्या आधीही विकलं तरी त्याला देर इज नो डिफरन्सिएशन. तुमच्या इन्कम टॅक्सच्या स्लॅबच्या हिशोबाने त्याचं टॅक्सेशन होईल आणि त्याला काहीच इंडेक्सेशन मिळणार नाही. म्हणजे आता याच्या पुढे मला 1/4 नंतरची जी काही गुंतवणूक असेल ती एफडी असो किंवा डेट म्युच्युअल फंड असो किंवा बॉन्ड्स असो, या कुठल्याही प्रकारामध्ये मी गुंतवणूक केली तरी सुद्धा मला, मी ज्या इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये बसतो तेवढं मला माझ्या प्रॉफिटवरती किंवा व्याजावरती टॅक्स भरायचा आहे. म्हणजे मी 5% स्लॅबमध्ये असेल तर मला 5% टॅक्स भरायचा आहे, मी 15% असेल तर 15% टॅक्स भरायचा आहे, असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे सर? करेक्ट, एक्झॅक्टली. आता काही इथे काही एक फार लोकांच्या, मोठं, प्लीज प्लीज कंटिन्यू. फॉर क्लासिफिकेशन ऑफ डेट फंड्स वी हॅव टू मेक शुअर दॅट की त्या डेट फंडमध्ये बेसिकली इन्कम टॅक्स कायद्याच्या हिशोबात क्लासिफिकेशन करताना हे बघावं लागतं की त्यांच्या स्कीममध्ये 35% खाली इक्विटीचं बेसिकली कॉन्ट्रीब्युशन असायला पाहिजे. 35% जास्त जर इक्विटीचं कॉन्ट्रीब्युशन होत असेल तर त्याला डेट फंडचं कॅटेगरायझेशन मिळत नाही. हे एक कोणत्याही इन्व्हेस्टमेंट किंवा डेट फंड म्हणून इन्व्हेस्टमेंट करताना आपण बघणं गरजेचं आहे त्यात. बरोबर आहे. आणि 35% वर जर इक्विटीचं कॅटेगरायझेशन असेल तर आपल्याला आता सुद्धा इंडेक्सेशनचा बेनिफिट मिळतो. 3 वर्षांच्या वर जर मी त्याला होल्ड केलं तर हा जो इंडेक्सेशनचा येस सर. बेनिफिट आहे तो मला आता सुद्धा मिळू शकेल. पण त्या केसमध्ये त्या फंडामध्ये इक्विटीचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा इक्विटीचं जे अलोकेशन आहे ते 35% कमीत कमी असायला हवं. 35 ते 65%. येस मोर. येस सर. ग्रेट. फक्त एक प्रश्न याच्यामध्ये असा राहिलेला आहे माझा, की एखाद्याची डेट फंडातली गुंतवणूक असेल किंवा एफडीची गुंतवणूक, एफडीची नाही, डेट फंडातली गुंतवणूक असेल, ज्याला पूर्वी 1/4/2023च्या पूर्वी इंडेक्सेशनचा बेनिफिट लागू होता. 1/4 पासून तो बंद झाला, पण ही गुंतवणूक माझी 2 वर्षापूर्वीची आहे, जी अजून गुंतवलेली आहे. ती मी काढली नाहीये. तर त्याला सुद्धा हा जुना जो बेनिफिट लागू होता, तो लागू राहील जोपर्यंत मी पैसे काढणार नाही तोपर्यंत? आनंद सर, तुमचं बेनिफिट दिलेला आय थिंक आहे ते. नेटवर्कमध्ये थोडा इश्यू आहे. तुम्ही आता जे बोललात ते आम्ही ऐकू शकलो नाही. तुम्ही परत प्लीज सुरुवात पासून सांगा आम्हाला. त्याला ग्रँडफादरिंग क्लॉजचा बेनिफिट गव्हर्नमेंटने दिलेला आहे. जसं 2018 मध्ये
लॉंग टर्म कॅपिटल गेन हे आधी टॅक्सेबल नव्हते शेअर्स आणि म्युच्युअल फंड्सचे. 31 जानेवारी 2018 पासून गव्हर्नमेंटने ते टॅक्सेबल केले आणि एक ग्रँडफादरिंग क्लॉजचा बेनिफिट दिला की त्यांचं जे व्हॅल्युएशन 31 जानेवारी 2018चं होतं तोपर्यंतचा गेन हा टॅक्सेबल नसेल ॲज पर ओल्ड रेजिम. त्याच ग्रँडफादरिंग क्लॉजचा बेनिफिट आत्ता 31 मार्च 2023 पासून मिळेल ज्यांची इन्व्हेस्टमेंट त्याच्या आधीची आहे. राईट. ग्रेट. सो आता आम्हाला डेट आणि इक्विटीचं लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन हे पण कळालं आणि इंडेक्सेशनचं बेनिफिट 35 ते 65% इक्विटी जर एखाद्या फंडामध्ये असेल तर त्याला लागू होतो हे पण कळालं. अशा काही युक्त्या आहेत का ज्या युक्त्यांद्वारे आम्ही टॅक्स वाचवू शकू किंवा असा टॅक्स मला कमीत कमी लागेल असं मी याच्यासाठी मी काय करू शकेल, अशा काही गोष्टी तुम्ही सांगू शकाल का? असे काही इनपुट्स तुमच्याकडे आहेत का जेणेकरून मी डेटची इन्व्हेस्टमेंट असेल किंवा इक्विटीची इन्व्हेस्टमेंट असेल, ब्रॉडली आय अंडरस्टँड की प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असते, प्रत्येकाची गुंतवणूक वेगळी असते, तरी पण ब्रॉडली याच्यामध्ये असं काही करण्यासारखं आहे का की ज्यामुळे मला जो इफेक्टिव्ह टॅक्सेशन आहे तो टॅक्स मला कमी लागेल? सर भरपूर काही प्लॅनिंग ह्याच्यात करता येते. बेसिकली त्याला काही वेळेस टॅक्स हार्वेस्टिंग असंही बोललं जातं. एक फक्त मी इथे डिस्क्लेमर देईल की हा जो डिस्कशन आहे हा डिस्कशन एक जनरलाइज डिस्कशन आहे, परंतु अशी कोणतीही डिसिजन घेताना किंवा असा कोणताही स्टेप घेताना प्रत्येकाने स्वतःच्या कन्सल्टंट, टॅक्स कन्सल्टंट असो, सी असो, इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर असो, यांच्याशी डिस्कशन करणं गरजेचं आहे. कारण की इन्व्हेस्टमेंटमध्ये प्रत्येकाची केस हे इंडिव्हिज्युअल स्पेसिफिक असते. एक जनरलाइज्ड रूल सगळ्यांना अप्लाय करता येऊ शकत नाही. तरीही काही अशा गोष्टी आहेत ज्या युनिव्हर्सली अप्लाय करू शकतो. फॉर एक्झाम्पल जसं आपण इक्विटी ओरिएंटेड स्कीममध्ये गेल्यानंतर लॉंग टर्म कॅपिटल गेनना पहिल्या 1 लाखाला कॅपिटल गेन नाही आहे. हे जेव्हा आपण कन्सिडर करतो आहोत तेव्हा कोणत्याही फायनान्शियल इयरमध्ये टॅक्स प्लॅनिंग करताना जर कोणाला कॅपिटल गेन तिथे 70-80 हजार 90 हजार फॉर एन एक्झाम्पल एक इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, ती त्याची बेसिक व्हॅल्यू 1 लाख, पहिल्या वर्षानंतर बेसिकली लॉंग टर्म होण्यासाठी तुम्हाला 365 डेज त्याला होल्ड करावं लागतं. तर त्याच्यानंतर जर एका फायनान्शियल इयर एंडला त्याच्यामधला गेन जर अराउंड 40-45,000 झालेला असेल आणि जर तो त्या इथे गेन एक्झिक्यूट करून ती असेट विकून जर तो 45,000चा गेन रिअलाइज करून घेतला अँड विदिन सम डेज क्विकली अगेन तुम्हाला ती इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू करायची आहे, यू आर ऑफ द ओपिनियन दॅट अजून त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये प्रॉफिट बाकी आहे, तर तुम्ही इमिजिएटली ती इन्व्हेस्टमेंट परत परचेस करू शकतात. इन आर एक्झाम्पल ह्याच्या परत एका वर्षानंतर त्या इन्व्हेस्टमेंटची आजची तुमची कॉस्ट असेल, जर तुम्ही पूर्ण पैसे तसेच गुंतवले असतील तर 1,40,000 रुपये 40,000 गेन आपण धरला, किंवा जर तुम्ही बेसिक 1 लाख रुपये जरी परत टाकले आणि त्याच्या परत एका वर्षानंतर त्याचा जर गेन अजून 1,40,000 झालेला असेल, जर तुमचं बेसिक 1 लाख टाकलेला असेल तर तुम्हाला अजून 40,000 रुपयाचा जो गेन तिथे मॉनिटाईज करता येऊ शकतो. या एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही पहिल्या लॉंग टर्मच्या याच्यावर त्याचं एक्झिक्युशन केलेलं आहे, तो प्रॉफिट बुक केलेला आहे, तर ते 40,000 रुपये तुमचे प्रॉफिट झाले, परंतु 1 लाखापर्यंत तुमच्या लॉंग टर्म कॅपिटल गेनवर टॅक्स नाही आहे, त्यामुळे तो 40,000 तुमचा ऑलमोस्ट टॅक्स फ्री प्रॉफिट झालेला आहे. सिमिलरली सेकंड टाइम वेन इट अगेन बिकम्स लॉंग टर्म कॅपिटल असेट आणि तो पण प्रॉफिट जर तुम्ही एक्झिक्यूट करून घेतला तर तुम्ही 40 आणि 40, आय एम अज्युमिंग दॅट 1 लाख रुपीज इज इन्व्हेस्टेड, हे असे 80,000 रुपये तुम्ही विदाऊट एनी टॅक्सचा इम्पॅक्ट तुमच्याकडे आणू शकले. परंतु जर हे केलं नसतं थर्ड इयरमध्ये तर 40चे अजून 40,000 रुपये गेन झाला आणि टोटल गेन तुमचा 1,20,000 झालेला आहे त्याच्यावरचा. इफ यू आर नॉट डुईंग दीज 2 स्टेप्स आणि यू आर डायरेक्टली सेलिंग इट, जे तुमचा पहिली इन्व्हेस्टमेंट होती ती तुम्ही आता 2,20,000 जर विकत असाल तर त्या 20,000वर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल, जो ऍक्च्युअली हा 40,000च्या ब्रॅकेटमध्ये जर तुम्ही प्लॅनिंग करून विकला असता तर त्याच्यावर तुम्हाला टॅक्स 0 लागला असता आणि या टॅक्सचा बेसिकली तुम्हाला सेव्हिंग करता आलं असतं. जसं आपण म्हणतो सेव्हिंग मनी इज अर्निंग मनी, सो एव्हरी पेनी मॅटर्स. आणि जर हे असंच कॅरी फॉरवर्ड करत एखादा व्यक्ती गेला 10 वर्षांपर्यंत जर यांनी हे हार्वेस्टिंग केलं नाही तर तो कदाचित हे 10,000 रुपये जे 1 लाख रुपयांची लिमिट आहे आणि 1 लाख रुपयांवरती 10% आपण जर विचार केला तर दरवर्षीचे 10,000 रुपयांची बचत ही होऊ शकते जास्तीत जास्त. ऍब्सोल्युटली. आणि ती एक 10-15 वर्षांमध्ये जर आपण विचार केला तर बऱ्यापैकी मोठी अमाऊंट होऊ शकते. येस येस.
ग्रेट. सर, आजकाल क्रिप्टोकरन्सी हा प्रकार बऱ्यापैकी पॉप्युलर झालेला आहे आणि प्रत्येकाचं क्रिप्टोकरन्सीकडे एक वेगळ्या प्रकारचं अट्रॅक्शन आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की मी सुद्धा क्रिप्टोकरन्सीमध्ये काहीतरी प्रयत्न करायला हवा किंवा क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करायला हवी. आता क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक कशी काय, चांगली रिस्की, हा एक वेगळा भाग होऊ शकतो. पण क्रिप्टोकरन्सीच्या टॅक्सेशन वरती सुद्धा काही अमेंडमेंट्स आता आलेल्या आहेत. तर आम्हाला थोडंसं क्रिप्टोकरन्सीवरती टॅक्स कशा प्रकारचा लागतो आणि त्याच्या काय प्रोव्हिजन्स आहेत हे थोडक्यात जर सांगितलं तर ज्या लोकांना क्रिप्टोकरन्सी या भाग आवडतो किंवा जे लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्यांना थोडीशी मदत होईल यातनं. आनंद सर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? येस सर, इट इज ऑडिबल नाव. ओके. तर मी क्रिप्टोकरन्सी क्रिप्टोकरन्सी बद्दल विषयी, आपण हा, तुम्ही कंटिन्यू करू शकता हा क्रिप्टोकरन्सीचा भाग. एक्झॅक्टली आपण विचारलं होतं. डेफिनेटली दिस इज नॉट द फोरम वेअर वी कॅन कमेंट की क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्ट करणं बरोबर आहे, सेफ आहे, नाही आहे. परंतु ॲटलिस्ट एका वर्षाआधीपर्यंत क्रिप्टोकरन्सीचं टॅक्सेशन हे भरपूर कन्फ्युजिंग होतं. तेव्हा गव्हर्नमेंटच्या अशा काही पॉलिसीज नव्हत्या की ह्याचं टॅक्सेशन एक्झॅक्टली कसं होणार आहे. हे तुमच्या डेट फंडसारखं टॅक्सेशन होईल की इक्विटीसारखं टॅक्सेशन होईल की स्पेक्युलेटिव्ह इन्कमसारखं टॅक्सेशन होईल. त्यामुळे तोपर्यंत जो काही टॅक्सेशनचा लोकांचा भाग होता तो प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल ओपिनियन सारखा होत होता की मला जर आज ते इन्व्हेस्टमेंट म्हणून दाखवायचं आहे, मी लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म ट्रीट करून त्या हिशोबाने इन्व्हेस्टमेंट करतोय. एखाद्याला तो बिझनेस म्हणून ट्रीट करायचा असेल तो बिझनेस म्हणून रिपोर्ट होत होता. प्लस त्याच्यातले लॉसेसचे सेट ऑफ घ्यायचे नाही घ्यायचे याच्याबद्दलही भरपूर संभ्रम होता. परंतु गव्हर्नमेंटने ते ह्या बजेटमध्ये सगळं क्लिअर केलेलं आहे. आता त्याच्याबद्दलच्या टॅक्सेशनच्या प्रोव्हिजन्स फार क्लिअर आहेत. त्याचं जे प्रॉफिट आहे ते स्पेशल रेट्सवर टॅक्स केलं जाईल. ते कोणत्याही दुसऱ्या इन्कम बरोबर क्लब केलं जाणार नाही. त्याचं एक स्पेसिफिक रिपोर्टिंग प्रत्येकाच्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये दिलेलं आहे आणि प्रत्येकाने ते तिथेच रिपोर्ट करणं अनिवार्य आहे. प्लस गव्हर्नमेंटनी हे पण सांगितलेलं आहे की ह्याच्यातला जो लॉस आहे त्याचा सेट ऑफ कोणत्याच दुसऱ्या इन्कम बरोबर किंवा कोणत्याच दुसऱ्या इन्व्हेस्टमेंट बरोबर अलाउड केला जाणार नाही. म्हणजे जसं आपण म्हटलं की साधं म्युच्युअल फंड किंवा इक्विटी म्युच्युअल फंड किंवा शेअर्समधली इन्व्हेस्टमेंट केलेली असेल आणि एखाद्या ट्रान्झॅक्शनमध्ये तिथे लॉस असेल तर दुसऱ्या ट्रान्झॅक्शनच्या प्रॉफिटच्या अगेन्स्टमध्ये तो सेट ऑफ केला जाऊ शकतो. बरोबर. क्रिप्टोकरन्सीबद्दल गव्हर्नमेंटचं जे ओपिनियन आहे की ह्याच्यातला लॉस दुसऱ्या कोणत्याही इन्कमच्या अगेन्स्टमध्ये सेट ऑफ करायला मिळू शकत नाही. त्यामुळे तो जर लॉस झाला तो ॲक्च्युअली वाया गेलेलाच पैसा आहे. दॅट इज ॲक्च्युअल लॉस. यू कॅनॉट कॅरी इट फॉरवर्ड, यू कॅनॉट ॲडजस्ट इट अगेन्स्ट एनी अदर इन्कम. त्यामुळे ओके. त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करताना कधीही थोडा जास्त विचार करूनच केलेलं बेटर. खरं बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या म्हणजे आता आपण क्रिप्टोचा विषय निघाला त्यामुळे कदाचित आपण पुढचा विषय एक असा असू शकतो, डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग म्हणजे ऑप्शन्स किंवा फ्युचर्स ट्रेडिंग मध्ये कसं टॅक्सेशन असतं. पण अर्थात हा विषय परत एक खूप मोठा विषय असू शकेल. किंवा सेट ऑफ हा शब्द तुम्ही आता वापरलात तर सेट ऑफचा फायदा आपण कसा घेऊ शकतो हा पण एक विषय असू शकेल. मला वाटतं आज आपल्याला बऱ्यापैकी वेळ झालेला आहे आणि आपण जे प्रिस्क्राईब शेड्यूल होतं ते ऑलरेडी आपण कव्हर केलेलं आहे. पण आनंद जर मी तुम्हाला एकदा रिक्वेस्ट करेल की आपण परत एकदा हा विषय घेऊन येऊया आणि याच्या आणखीन थोडं खोलात जाऊया जेणेकरून आपल्याला फ्युचर्स किंवा ऑप्शन्स जे लोक ट्रेडिंग करतात किंवा इंट्राडे ट्रेडिंग करतात त्यांना कशा प्रकारचं टॅक्सेशन लागतं आणि सेट ऑफचा फायदा आपण कसा घेऊ शकतो. मे बी आपण याच्यावरती पण आपल्याला एकदा चर्चा करता येईल. नक्कीच सर, नक्कीच. सो आपण आज इथेच थांबूया. आनंद सर, तुम्ही फार सोप्या आणि साध्या शब्दामध्ये आम्हाला समजावून सांगितलं. खरं टॅक्सेशन हा विषय कायम गुंतागुंतीचा असतो आणि बऱ्याचदा ते कळत नाही टॅक्सेशन आपल्याला कसं करावं, फायदा कसा घ्यावा. पण ऍटलिस्ट आज आपण जे बोललो त्याच्यामुळे एक अवेअरनेस क्रिएट झाला आणि त्या अवेअरनेसमुळे आपल्याला हे तर कळालं की आपण त्या गुंतवणुकीवरच्या टॅक्सेशनचा फायदा कसा घेऊ शकतो. तर मंडळी, अशा प्रकारे जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आनंद सरांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा मी आपल्या चॅट बॉक्समध्ये नंतर टाकून ठेवेल. आनंद सर, तुमची अनुमती असेल तर मी तो कॉन्टॅक्ट नंबर टाकून ठेवेल सो दॅट पीपल कॅन डायरेक्टली रीच यू. डेफिनेटली सर.
थँक्यू सो मच. सो लोक आनंद सरांपर्यंत तुम्ही पोहोचू शकाल अशा प्रकारच्या जर कुठल्याही क्वेरीज असतील. आणि अशा प्रकारचे नवनवीन विषय घेऊन आम्ही दर शुक्रवारी येत राहणार आहोत. आनंद सरांना पण आपण एकदा परत आणण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून ते आपल्याला डेरिव्हेटिव्ह टॅक्सेशनचा पण आपल्याला इनपुट्स देतील. आज या शुक्रवारी तुम्ही इथे आलात, आम्हाला ऐकलं, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. असंच दर शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता फ्रायडे फिनटॉकला जॉईन करत जा. आम्ही वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासाठी तत्परतेने हजर राहणार आहोत. आनंद सर, थँक्यू सो मच. आणि कन्क्लुडिंग रिमार्क्स. थँक्यू सर. ही सिरीज ऍक्च्युली फार महत्वाची आहे. लोकांनी फ्रायडे फिनटॉकवर येऊन जी काही इन्फॉर्मेशन इथे शेअर केली जाते ती बेसिकली लेमॅनसाठी शेअर केली जाते, त्यांच्या बेनिफिटसाठी शेअर केली जाते. त्यामुळे याचा पुरेपूर फायदा सगळ्यांनी उचलावा. ज्या गोष्टींसाठी लोक पैसे देऊन कोर्सेस करतात, तिथे उन्मेष सर ही सगळी इन्फॉर्मेशन लोकांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आणता आहेत आणि लहान लहान चॅप्टर्स मध्ये आणता आहेत. त्यामुळे फार जास्त लोड एकाच वेळेस होणार नाही. त्यामुळे ऑल द बेस्ट सर. दिस इज अ रिअली गुड इनिशिएटिव्ह अँड थँक्यू सो मच फॉर कॉलिंग. थँक्यू सो मच. आपण इथे थांबतोय आज. थँक्यू. थँक्यू सर.